जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय, नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय, नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत्यात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचमस्कंद अवतरणिका. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, अग्निद्रचरित्र द्वितीयाध्यायात, नाभीचरित्र तृतीय, ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थाध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे वृषभाशी. षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी. नवमोध्यायात विप्रवंशी जन्मला भरत, रहुगणा भेटला जडभरत. दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता. त्रयोदशी भवाटवी गाथा, संशयनाश रहुगणाचा. चतुर्दशोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी भुवनकोश कथा षोडशी. गंगाकथा सप्तदशोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत. अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्षवर्णन. किंपुरुष भारतवर्षवर्णन 19व्यात निरूपण. षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती. भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन 23व्यात निरूपण. राहू स्थिती आतलादी वर्णन 24व्या माझी. संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती. विभिन्न नर्कगती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
पंचमस्कंदामधल्या 6व्या अध्यायाला आपण आज सुरुवात करत आहोत. ऋषभदेवांचा देहत्याग. काल आपण पाहिलं ऋषभदेवांनी आपलं उत्तर आयुष्य आहे कशा प्रकारे त्याने घालवलं. अगदी वस्त्राचा त्याग करून प्रसंगी झाडाचे पानं फुलं जे मिळेल ते फळं जे असेल ते खाऊन आणि भगवंताचं अनुसंधान मात्र त्याने सोडलं नाही आणि अशा वेशामध्ये ते भारतभर भ्रमण करीत राहिले. त्यामुळे अर्थात त्यांना त्यावेळच्या लोकांकडून अज्ञानामुळे अनेक प्रकारचे त्रास झाले. पण हे जे त्रास आहेत हे फक्त देहाचे आहेत. त्यांची धारणा पक्की होती की देह म्हणजे मी नाही, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध तोच माझ्याशी आहे आणि इतर गोष्टी या सगळ्या गौण आहेत. या विचाराने त्यांचं भ्रमण होत होतं. आता ज्याप्रमाणे आजकालच्या नवीन युगामध्ये काही सेल असतात दुकानामध्ये, 2 शर्ट घेतले की तिसरा फ्री मिळतो, तसं या ठिकाणी भगवंताशी आपलं एकरूपता साधली की मग भगवंत आपल्यावर जी कृपा करतात त्या कृपेबरोबर काही गोष्टी आपल्याला आपोआप मिळत असतात. आणि त्या आपोआप मिळालेल्या गोष्टी म्हणजे या ठिकाणी ज्या अष्टसिद्धी, हनुमान चालीसामध्ये आपण म्हणतो अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. या अष्टसिद्धी ज्या आहेत त्या आपल्याला आपोआप प्राप्त होतात. आता अष्टसिद्धी प्राप्त झाल्या किंवा कोणी आपल्याला एखादी गोष्ट जास्तीची दिली तर तिची आपण स्वीकार करावा की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे ऋषभदेवांनी या सगळ्या अष्टसिद्धी ज्या आहेत काल पाहिलं आपण, आकाशगमन, मनोवेगाने जाणं, शरीर अंतर्धान पावणं, परकाया प्रवेश, लांबचं दिसणं, लांबचं ऐकू येणं, अशा सगळ्या सिद्धी त्यांना आपोआप प्राप्त झाल्या होत्या. आता दुसरा कोणी जर माणूस असता तर या सिद्धीचा उपयोग करून ते आपल्या धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले असते, पण त्या लोकांमध्ये समाजामध्ये एक मोठं स्थान त्यांनी मिळवलेलं असतं. आपण जे भोंदूगिरी पाहतो, भोंदूबाबा पाहतो, ते अशा प्रकारे मोठे झाले आणि त्यांच्याबद्दल लोकांना फार मोठं आकर्षण असतं आणि लोक त्यांच्याच नादी लागतात आणि मग त्या ठिकाणी परब्रह्माच्या प्राप्तीची सोय नाही. आणि म्हणून या सगळ्या सिद्धीपासून ऋषभदेव हे दूरच राहिले. आता या ठिकाणी आजच्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न विचारलेला आहे. न नूनं भगव आत्मारामाणं योग समीरितं अज्ञान भर्जित कर्मबीजानामैर ऐश्वर्याणी पुनः क्लेशदानी भवितुम अर्हन्ति यदृच्छयोपगतानी. परीक्षित राजा म्हणतात की योगरूप वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीमुळे, जसं उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये जी कामं असतात ती मागच्या वेळेस घेतलेलं जे पीक होतं त्याचं जे काही शिल्लक असेल ते सगळं जाळून ते नष्ट करतात. त्याचं कारण आता नवीन जेव्हा पेरणी होईल तेव्हा सगळं शेत जे आहे ते स्वच्छ झालं पाहिजे, स्वच्छ दिसलं पाहिजे आणि मग त्यामध्ये नवीन अंकुर सहजपणे ते उदयास येतात. तशी त्याप्रमाणे या ठिकाणी योगरूप अग्नी, कारण अग्नी जो आहे तो एकदा प्रज्वलित झाला की मग त्याच्या संपर्कात ज्या ज्या गोष्टी येतील त्या सगळ्या दग्ध होऊन जातात. तृण अग्निमुळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. गवताच्या गंजीला थोडासा जरी विस्तवाचा स्पर्श झाला तर ती किती मोठी गंजी असेल तरी ती पूर्णपणे जशी नष्ट होते तसं त्या एका नामाने पूर्व पाप जे आहेत ते नष्ट होतात. याप्रमाणे या ठिकाणी या भगवंताने ऋषभदेवांनी राग द्वेष हे जे आहेत मनामध्ये हे जे निर्माण होतात ते कशामुळे होतात, ते पूर्वसंस्काराने होतात. आता त्याचं बीजच जर आपण जाळून टाकलं तर मग पुन्हा या गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होणारच नाहीत. आणि म्हणून त्यांनी आपल्यामध्ये या सगळ्या अष्टसिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी त्याचा उपयोग पुन्हा आपल्याला कष्ट देण्यासाठीच होईल हा विचार करून त्यांनी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला नाही. आणि म्हणून राजाचा प्रश्न आहे की मग त्याने हा स्वीकार का नाही केला. तेव्हा शुकदेव म्हणतात की तुझं म्हणणं बरोबर आहे. सत्यमुक्तम किंत्विह वा एके मनसोद्धा. म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु व्यवहारामध्ये काय असतं, व्यवहारामध्ये एखादा चतुर शिकारी, शिकाऱ्याचं उदाहरण दिलं आहे या ठिकाणी. शिकारी जंगलामध्ये जाऊन शिकार करीत असतो. एखादा कोळी असतो तो आपलं जाळं त्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्या जाळ्यामध्ये मासोळ्या अडकतील या आशेने तो बसलेला असतो. आता कोळी असो किंवा तो
शिकारी असतो तेव्हा जेव्हा एखादी शिकार पकडतो, त्या शिकारीमध्ये एखादा हरीण आता आपल्याला लाभलेलं आहे, हरीण त्या जाळ्यामध्ये अडकलेलं आहे असं त्याला दिसतं. पण दिसलं म्हणून त्याच्या मनामध्ये तो विचार येतो, आता हरणाची शिकार मी केली, आता जाळं जे आहे त्यामध्ये तो अडकलेला आहे. असं मनामध्ये आलं तरी पण शिकारी त्या मनातल्या विचारावर भरोसा ठेवत नाही, जो खरा शिकारी आहे. आणि तो काय म्हणतो, की जरी ते अडकलेलं असलं तरी पण माझ्या या जाळ्यामध्ये थोडीशी जरी फट असेल तर ते हरीण इतकं चंचल आहे की त्या जाळ्यामधून सुद्धा ते निसटून जाऊ शकतं आणि ते जाईल पण, आणि बऱ्याचदा गेलेलं पण आहे. असा अनुभव असल्यामुळे तो त्या पाहणाऱ्या गोष्टीवर, ज्या पाहिल्या त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. म्हणजे आता आपल्याला शिकार मिळाली असं जे त्याच्या मनाने घेतलं, त्या मनाच्या विचारांवर तो श्रद्धा ठेवत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलं, की चित्त किंवा मन जरी एखादी गोष्ट ठरवत असेल तरी आपण विवेकबुद्धी वापरून त्याचा उपयोग करावा आणि मनाशी कधीही मैत्री करू नये. कोण म्हणतं हे? ऋषभदेव आपल्याला सांगतात. न कुर्यात कर्हिचित सख्यम मनसी ह्यनवस्थिते यदि चिराचीर्णम च स्कंद तप ऐश्वरम. ते म्हणतात या चंचल मनाशी कधीही मैत्री करू नये. फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवल्याने योग्यांचे चिरकाल केलेले तप, आत्तापर्यंत जे काही आपण मिळवलं ते सगळं एका क्षणामध्ये नष्ट झालेलं आहे, असा इतिहास आहे. असे पुराणातले अनेक उदाहरणं आहेत की ज्या चंचल मनाच्या भरोश्यावर त्याच्यावर मैत्री ठेवली आणि त्याचं ऐकलं आणि मग आत्तापर्यंत केलेलं तप जे आहे ते सुद्धा नष्ट झालेलं आहे. जसं इथे उदाहरण देतात. आणि आपल्या गीतेमध्ये सुद्धा अशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. आणि उपनिषदामध्ये अनेक प्रकारचे उपनिषद आहेत. 200 उपनिषद असलेलं एक पुस्तक मी पाहिलेलं आहे. त्यापेक्षा जास्त उपनिषद आहेत. ब्रह्मबिंदू उपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्यामध्ये आपण नेहमी वापरतो तो श्लोक आहे, पण तो ब्रह्मबिंदू उपनिषदातला आहे हे आपल्याला समजत नाही, पण तो इतका प्रचलित झाला आहे की तो सगळ्यांनाच जवळपास पाठ असतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. प्रत्येकजण याचा वापर आपल्या प्रवचनामध्ये, एखाद्या बोलण्यामध्ये सहजपणे करतात. आणि बंधाय विषयासक्त मुक्त्यही निर्विषयम. म्हणजे 2 गोष्टी सांगितल्या की मन जे आहे हे बंधनाला जसं कारण आहे तसंच मोक्षाची दशा प्राप्त करण्यासाठी मनाचाच उपयोग होतो, मनाचाच आधार लागतो. आता एकच मन हे दोन्हीकडे आहे, म्हणजे एके संगतीने तरती एके संगतीने तर बुडती, आणि तरी या कारणे सत्संगती बरी पहावी. समर्थ सांगतात आपल्याला. कुठलंही तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असेल कुठलंही, तर त्या बाबतीमध्ये आपल्या समर्थांचं एकही चरण नाही, एकही वचन नाही असं होत नाही. जसा जसा अभ्यास होत जाईल तसं हे आपल्या लक्षात येतं की, आणि म्हणून तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. जर आमच्या काही लक्षात नाही आलं तर तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगा. तसं हे म्हणतात की बंधाय विषयासक्त. जो विषयामध्ये आसक्त आहे, जो संसारामध्ये लिडबिडलेला आहे, जो संसारामध्ये सुख मानतो, त्याच्यासाठी मन हे बंधनकारक आहे, बंधनात अडकवणारं आहे. आणि ज्याला मुक्तीचा ध्यास आहे, ज्याला मी विषयामध्ये अडकलेलो आहे आणि यातून मला मुक्त झालं पाहिजे, मी पाण्यामध्ये बुडत आहे, आता कुणीतरी येऊन मला हात दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे, आश्रय दिला पाहिजे, जेणेकरून माझा जीव या पाण्यामध्ये जाणार नाही आणि मी काठावर सहजपणे येईल. असं मुक्ती ही, आता ही मुक्ती कोणाला प्राप्त होती? आणि त्या मनामुळेच प्राप्त होती जो निर्विषय आहे. निर्विषय म्हणजे विषयांशी कुठल्याच प्रकारचा संबंध नसलेला जो आहे, त्याच्यासाठी हे मनच भगवंताकडे नेणारं आहे. तू मन हे माझे मीच करी, माझी वचना प्रेम धरी. म्हणजे माझं भजन जे आहे त्याबद्दलचं प्रेम ठेव आणि मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेव, आणि मग मी तुला पहिलं तीराला सहजपणे घेऊन जाईल. म्हणजे विषयासक्त मन जे आहे ते बंधन आहे, आणि कामना आणि संकल्प रहित तेच मन झालं
तर मग ते मोक्षाकडे वाटचाल आहे. पुढे गीतेमध्ये सुद्धा असा श्लोक येतो. आता मन एव मनुष्याणाम असं म्हटल्यानंतर लगेच आपल्याला वाटतं की हा गीतेतला श्लोक असेल, पण हा ब्रह्मबिंदू उपनिषदातला श्लोक आहे. आणि गीतेमधले 6व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, बंधुरात्मा मनस्तस्य येनात्मा येनात्वै वात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्चयितात्मैव शत्रुवत. बंधुरात्मा मनस्तस्य, मग त्याच्या मनाचा बंधू म्हणजे आपल्या भावासारखा जीवलक असा कोण असेल तर आत्मा आहे. आणि तोच आत्मा शत्रुवतसुद्धा असू शकतो. म्हणून अर्जुनाला दोन्हीकडून भगवंताने सावध केलेलं आहे. चंचलं मी मनकृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्याहम निग्रहं मन्ये वायुर इव सुदुष्करम. एखाद्या सोसायट्याचा वारा सुटलेला असताना त्या वाऱ्याला आपण धरू शकत नाही. आपण कितीही सगळे प्रगती केली तर त्या वाऱ्याचा वेग आपण कमी करू शकत नाही. पण त्या वाऱ्याबरोबर सगळे भरकटले जाते, सगळं उद्ध्वस्त होतं. आणि कितीतरी उदाहरणं आपण जगामध्ये पाहत आहोत. त्सुनामीसारखे अनेक उदाहरणं आहेत. म्हणून हे मन कसं आहे ते प्रमथनशील पण आहे. दोन्ही गोष्टीचं आहे मन. आणि कसं प्रमथनशील म्हणजे की आपल्या शरीराला ते क्षुब्ध करतं. क्षुब्ध म्हणजे एका ठिकाणी स्वस्थ बसलं आहे, खूप आनंदात आहे आणि मनामध्ये एखादा विचार येतो की क्षुब्ध होतं. मन एकदम की म्हणजे अशांत होतं. आणि अशांत झाल्याबरोबर आपण त्या ठिकाणी उठतो आणि काहीतरी दुसऱ्या प्रपंचाच्या कामाच्या मागे लागतो. पण या इंद्रियांना ते विक्षिप्त करून टाकतं. विक्षिप्त म्हणजे परवश म्हणजे दुसऱ्याच्या अधीन करून टाकतं. एखादं भांडण ऐकलं, त्यातलं थोडेसे 4 शब्द आपल्या कानावर आले आणि त्याशी आपला काही संबंध आहे असा विचार जरी आला तरी माणूस आपल्या ठिकाणाहून अशांत होतो. म्हणून या मनासाठी त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या चंचल मनाशी कधीच मैत्री करू नये. न करूयात कधीचित सख्यम. कधीचित म्हणजे कधीही चुकूनसुद्धा. कधीचित सख्यम, प्रेम करू नये, त्याशी मैत्री करू नये. आणि मनसी अनवस्थिते, आणि त्यामुळे मनसुद्धा तशा अवस्थेला जातं. आणि मग काय, स्कंद तप ऐश्वर्यम. आणि मग चिरकाल केलेले श्रेष्ठ असं तप जे आहे ते तपसुद्धा आपलं क्षीण होतं, नष्ट होतं. ज्याप्रमाणे आता उदाहरण दिलं, नित्यं ददाति कामस्य च छिद्रं तमनुयेर यः योगिनः कृतमैत्रस्य पत्युर्जायेव पुंश्चली. एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. पतीबरोबर ती राहत असते, पण ती व्यभिचारिणी असल्यामुळे तिच्या मनामध्ये इतरांबद्दलचं प्रेम आणि आसक्ती निर्माण होते आणि स्वतःच्या पतीचा सुद्धा विश्वासघात करण्यासाठी ती कमी करत नाही. त्याप्रमाणे जसा योगी आपल्या मनावर विश्वास ठेवतो आणि आता माझं मन माझ्या ताब्यात आलं आहे असं म्हणत असतो, पण त्याचं मन, काम आणि त्याचे साथीदार म्हणजे क्रोध, लोभ, मोह हे जे आहेत, हे सगळे ज्याचे जे शत्रू आहेत ते केव्हा प्रबळ होतील हे सांगता येत नाही. आणि असं झालं की त्या योगाची स्थिती जी आहे ती पथभ्रष्ट होती. तो योगीत आपल्या ठिकाणाहून भ्रष्ट होतो. अनेक असुरांनी अनेक प्रकारचं तप केलेलं आहे, आपण पाहतो. भगवंतांना प्रसन्न केलं, कोणी शंकरांना प्रसन्न, कोणी ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि सिद्धी मिळवल्या, आशीर्वाद मिळवला, वर मिळवला. पण भगवंतांनी एकीकडे हे वर दिलेले आहेत आणि वर देऊन आपण फसलो हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा हेच देव पुन्हा महानारायणाकडे जातात आणि क्षमा मागतात आणि ते म्हणतात की आता आमच्याकडून ही चूक झाली, आता तो दैत्य पुन्हा प्रबळ होईल, त्यावर पुन्हा आपला अंकुश असला पाहिजे, म्हणून आम्ही आपल्याला प्रार्थना करू. आणि मग सगळ्याचं सोल्युशन ते एका किल्लीमुळे ज्या सगळ्या 100 कुलूपं उघडल्या जातात तसं हे भगवंताचं त्या ठिकाणी आविर्भाव होतो, भगवंताचं प्रगटीकरण होतं आणि भगवंताने सर्वांचं रक्षण केलेलं आहे. त्यामुळे की या ठिकाणी सांगितलं की वृषभदेव जे आहेत ते खऱ्या अर्थाने काल आपण पाहिलं की सगळे जे लोकपाल आहेत, सगळ्या देवता आहेत, त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ, त्या सगळ्यांचे भूषण असणारे ऋषभदेव. मुळामध्ये ऋषभ शब्दाचा अर्थ आपण काल पाहिला म्हणजे श्रेष्ठ. मग आता या ऋषभदेवांनी काय करून दाखवलं आपल्यासाठी की आपला दैवी जो प्रभाव आहे, आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते त्यांनी तसेच झाकून ठेवले आणि स्वतः एखाद्या वेड्याप्रमाणे वेश धारण केला. समर्थ आपल्याला सांगतात कीर्तनामध्ये, एखाद्या सभेमध्ये
किंवा जात असताना आपण कुठेतरी कोपऱ्यामध्ये जावं आणि तिथे बसावं. कारण सगळ्यांच्या समोरून आपण गेलं की मग आपण आलो हे सगळ्यांना समजतं आणि एकदा समजलं की त्या चित्ताची एकाग्रता होत नाही. प्रवचन असो, कीर्तन असो, ते सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्यांचं मन पुन्हा क्षुब्ध होतं आत्ता सांगितल्याप्रमाणे. म्हणून कुठेतरी दुरी दिनासारखे बैसावे समर्थ म्हणतात. आणि पहिलेच घ्यावे मूर्खपणं. दोन्ही गोष्टी सांगतात. मूर्खपणं म्हणजे मी काही कोणी आहे असंही नाही. उशिरा आल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या एका कार्यक्रमामध्ये असंच झालेलं आहे. त्यांनी वेळ दिला होता आणि त्या वेळेप्रमाणे स्वामीजी त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. पण थोडासा उशीर झाला. घड्याळातला फरक असेल. 2 वॉचेस नेव्हर ॲग्रीप्रमाणे स्वामीजी तिथे जाऊन पोहोचले. सगळे लोक बसलेले आहेत. सभेला आता सुरुवात होत आहे. स्वामीजी मागे कोपऱ्यामध्ये बसून होते. मग ते म्हणतात, लोकांच्या मग लक्षात आलं हे तर स्वामीजी नरेंद्रनाथ आमच्याजवळ बसले. आणि मग त्यांना त्या स्टेजवर नेलं. तर स्वामीजी म्हणतात, मला उशीर झाला नाही, तुम्ही पहा, तुमचे घड्याळ पहा. आणि मग सगळ्यांनी आपले घड्याळ तपासून पाहिले. तेव्हा बरोबर 9 वाजताची वेळ होती जेव्हा स्वामींचं प्रवचन होणार होतं. म्हणजे ह्यासुद्धा एक चमत्कार त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. पण त्याचबरोबर एक नम्रता पण दाखवली की या ठिकाणी उशीर आल्यामुळे माझ्याकडून चूक झाली आहे. आता मी पुन्हा पहिल्या बाकावर जाऊन बसणं हे बरोबर नाही. कुठेतरी दूर बसावं. दुरी दिनासारखे बैसावे. हे आपल्याला वृषभदेवांच्या चरित्रामधून दिसतं. अजून एक गोष्ट दिसती की योगी पुरुषांनी आपल्या देहाचा त्याग कसा करावा. माझी ते एक सवय आहे, कुठलंही चरित्र पाहिलं, हातामध्ये घेतलं ते पुस्तक, एखादा ग्रंथ घेतला, तर मी आधी त्याचा इंडेक्स वाचतो. इंडेक्समध्ये त्याने देहत्याग कसा केला, तो जो चॅप्टर आहे, ते प्रकरण जे आहे ते मी आधी वाचतो. आणि ते वाचल्यानंतर मग आपण पूर्ण चरित्र वाचायला सुरुवात करावी. कारण आपल्याला आपला जन्म झालेला आहे, आपलं आयुष्य आता पुष्कळ झालेलं आहे. आता देहत्यागाचा जो क्षण आहे तो जवळ येत आहे. याचं स्मरण अखंड असावं आणि तो प्रसंग आपला खूप चांगल्या प्रकारे जावा, भगवंताच्या अनुसंधानात जावं. म्हणून सगळ्या चरित्रातून आपल्याला हेच शिकलं पाहिजे. आणि हेच या ठिकाणी देहत्यागाचा विधी जो आहे तो कसा करावा हे ऋषभदेवाने सगळ्या लोकांना दाखवलेलं आहे. यादव स्वामी जे आपण म्हणतो कोयाचे, त्यांची आताच पुण्यतिथी जी झाली, त्यांनीसुद्धा प्रत्यक्ष रामरायाकडून देहत्याग कसा करावा ही कला त्यांनी शिकलेली आहे. अगदी त्यांचं चरित्र वाचलं की आपल्याला ते लक्षात येईल. आता या देहत्यागाच्या संबंधाने इथे ऋषभदेव आपल्याला सांगतात की जसं माणसाचं शरीर जे स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण आहे आणि महाकारण. आता स्थूल आणि सूक्ष्मामध्ये फरक, स्थूल शरीर हे दिसण्याचं शरीर आहे, दिसतं ते आहे, इंद्रिय आहेत, मन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळे तत्त्व आहेत त्या शरीरामध्ये. पण त्याच्या पलीकडे जे वायुरूप शरीर आहे त्याला लिंगदेह असे म्हणलेले आहे. आता धोका या शरीरापासून आहे, त्यापेक्षा जास्त धोका त्या लिंग शरीरापासून आहे. कारण लिंग शरीर हे वासनात्मक आहे आणि वासना ज्या ठिकाणी भरकटली त्या वासनेमागे माझं जर मन धावत गेलं तर ती गोष्ट मिळवण्यासाठी पुन्हा मला जन्म घ्यावा लागतो. म्हणून निरीच्छ मानस आहे, आपण म्हणतो पहा सद्गुरूंची जी आरती आहे, निरीच्छ मानस सदा असावे. कारण निरीच्छ का असावं, कारण इच्छा जर माझ्या मनामध्ये असेल तर त्या इच्छेच्या पूर्तीसाठी मला पुन्हा शरीर धारण करावं लागतं. आणि म्हणून अशा या अवस्थेमध्ये ऋषभदेव जे आहेत ते सगळ्या भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये, देशामध्ये फिरत फिरत 3 ठिकाणी गेले. त्यांची नावं या ठिकाणी दिली आहे. कोंकण म्हणतात त्या ठिकाणी, आणि व्यंकटाचल आणि कुटक असे 3 प्रदेश दिलेले आहेत. आणि हे तिन्ही, कोंकण म्हणजे आता कोकण भाग आहे आणि दुसरा म्हणजे व्यंकटाचल म्हणजे जे तिरुपती बालाजीचं स्थान आहे ते, म्हणजे तो सगळा परिसर आहे. आणि कुटक जे आहे म्हणजे दक्षिण कर्नाटकामध्ये कुटकाचल नावाचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. आता हे ऋषभदेवांचं चरित्र जे आहे ते ऋषभदेवांचं महत्त्व 2 कारणाने आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये जे स्थान ऋषभदेवांना आहे तेच स्थान जैन संप्रदायामध्ये, जैन मतामध्ये ऋषभदेवांना आहे. त्यांचेसुद्धा आदिगुरू हे ऋषभदेवच आहे. आणि आदिगुरू आपण ज्यांना समजतो, आपले पण आदिगुरू तो कोण, भगवान शंकर.
की सगळ्यात आदिगुरू असते ते भगवान शंकर आहे. आणि तिथेसुद्धा आदिगुरू म्हणजे त्यांना आदिनाथ म्हणलेलं आहे, ते म्हणजे वृषभदेवच आहे. नाभी आणि मेरुदेवी यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते वृषभदेव. आणि त्यापासून मग जैनांचे तीर्थंकर, पहिले तीर्थंकर म्हणजे आपले वृषभदेव. आणि त्यापासून 24 तीर्थंकराची जी संकल्पना आणि 24 जे त्यांचे अवतार आहेत ते जैन धर्मामध्ये मानले जातात. मग अशा या कुटकाचल, या कुटकाचलाचा उल्लेख जैन संप्रदायामध्ये सुद्धा अनेक प्रकारे येतो. आणि मग त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये ते स्वतः गेले आणि वनामध्ये विचरण करू लागले असं या ठिकाणी सांगितलं. आता ऋषभदेवांचं पूर्ण चरित्र कशाचं आहे की योग्याने कसं राहावं, योगी कसा असतो, योगाचा देहत्यागसुद्धा कसा असतो, योगाचा साधा व्यवहारसुद्धा कसा असतो हे त्यांनी लोकांना दाखवून लोकांमध्ये एक जागृती निर्माण केलेली आहे. आणि योगमार्गाचा जो आपण पाहिलं, योगमार्गाचे चाहते कोण तर देवनाथ महाराज, आपले सूर्य अंजनगाव जे आहे अमरावती जिल्ह्यामधलं, तिथले देवनाथ महाराज संस्थापक जे आहेत ते देवनाथ महाराज हे योगमार्गाचे चाहते आहेत असं आपल्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एक 6वा अध्याय येतो बा की मधमाशाचं पोळ जे आहे ते सगळं ते मधमाशा त्या ठिकाणून उठल्या आहेत, हजारोच्या संख्येने आहेत आणि त्या गजानन महाराजांना चावलेले आहेत आणि त्यांचे काटे महाराजांच्या शरीरामध्ये टोचलेले आहेत. योगमार्गाचा अवलंब केल्यामुळे, योगमार्गाचा योगीच असल्यामुळे त्यांनी त्या योगबलाने ते सगळे काटे आपल्या शरीराच्या बाहेर टाकून दिले. ही कथा आपण पाहतो. त्याचप्रमाणे अजून एका अध्यायामध्ये की हे पाटील जे आहेत, जे पुढे गजानन महाराजांचे शिष्य झाले, पण त्याच्या अगोदर या पाटलांच्या मुलांनी, तरुण मुलं होती आणि तरुणपणी कोणाची अशी परीक्षा, लोक नाना परीक्षा जाणती परी अंतरपरीक्षा नेणती, तर ही चूक झाल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी या महाराजांवर उसाने प्रहार केलेला आहे. आणि आपल्या योगबलाने त्या प्रहाराचा एकही वळ त्यांच्या पाठीवर उमटला नाही. उलट त्यांनी ते ऊस 8-10 ऊस आपल्याच हातामध्ये घेऊन त्याला पिळलेला आहे आणि त्याचा रस या मुलांना आनंदाने प्रसाद म्हणून दिलेला आहे. असा योगमार्ग जो आहे त्या योगमार्गाचा अवलंब करणारे, तसं एक ब्रह्मगिरी गोसाव्याची पण कथा आहे ती, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, की नुसते प्रवचन झालं, सगळं झालं, पण आचरणात आहे का, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. हे महाराजांना पाहायचं होतं. आणि बसल्या बसल्या महाराज ज्या पलंगावर बसले होते त्या पलंगाला महाराजांनी आग लावून दाखवलेली आहे, लीलाच केलेली आहे. आणि ते त्या गोसावींना म्हणतात, या तुम्ही पण या ठिकाणी बसा आणि आपण नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः हे तत्त्वज्ञान कसं खरं आहे हे आपण दाखवू. मग ते म्हणतात, आम्हाला काही पाहायचं नाही म्हणत. तसंच अजून एक ग्रंथ आहे, श्रीमन नारायणीयम नावाचा एक ग्रंथ आहे. जसे दासबोधात दशक आहेत तसेसुद्धा त्यामध्ये दशक आहेत. त्यातल्या 20व्या दशकामध्ये ही ऋषभदेवांची कथा अगदी छानपणे दिलेली आहे. हे सगळं आपण जर वाचलं तर आपल्या लक्षात येतं की जैन धर्म असो किंवा आपला सनातनी हिंदू धर्म असो, यामधला जो एक कॉमन पॉईंट आहे तो म्हणजे वृषभदेव आहे. आता पुढे ते सांगतात, वृषभदेव कलियुगामध्ये जेव्हा अधर्माची वृद्धी होईल त्यावेळी कोकण, व्यंकटाद्री आणि कुटक ज्या ठिकाणी त्याने भ्रमण केले आहे त्या देशाचा एक राजा मंदमती आहे. अर्हन नावाचं नाव त्याचं आहे. आणि तो या लोकांकडून वृषभदेवाच्या आश्रमरहित आचरणाचं हे उद्देश समोर ठेवेल, पण त्याचं वागणं मात्र धर्माच्या विरुद्ध असेल आणि अनुचितपणाने आणि नास्तिकतापूर्ण असं आचरण करून तो ढोंगी माणूस कसा असतो याचं सगळ्यांना सगळं प्रदर्शन करेल आणि कुमार्गाचा प्रचार करेल. आणि मग म्हणतात, आणि कसा करेल, कारण आपण हे पाहतो, असे उदाहरणं अनेक पाहतो. आत्ताच मागच्या महिन्यात जेव्हा माझा प्रवास झाला त्या ठिकाणी एक बाबा आले होते. त्या बाबांचं ख्याती जी मी ऐकली ती असं त्यांना खडेश्वर बाबा, खडी बाबा असं म्हणायचे. आता खडेश्वर आणि खडी बाबा ते येईपर्यंत मलाही पण कुतूहल होतं. आणि मग जसं ऐकलं तसं समजलं की हे केव्हाही उभेच असतात, बसत नाहीत. रात्रंदिवस झोप सगळं जे काय ते उभ्याच असतं, म्हणून ते खडेश्वर बाबा त्यांचं नाव आहे.
आता असं कुठली तरी सिद्धीच असते ही, आणि त्या सिद्धीमुळे सगळे लोक त्यांच्याकडे आकर्षण असतं. तसं हे म्हणतात की अशा अनेक सिद्धी असल्यामुळे या कलियुगामध्ये काही जण त्याचासुद्धा फायदा घेतील. कारण बुद्धिहीन झाल्यामुळे अशी माणसं जी आहेत ते कधी स्नान न करणं म्हणजे धर्माच्या विरुद्ध आचरण करतील. दुसरीकडे आचमन न करणं, संध्या न करणं, अस्वच्छ असं राहणं. सांगतात लोक, अभिमानाने सांगतात, आमचे महाराज, आमचे गुरु जे आहेत ते कधी स्नान नाही करत. आता हे पण एक त्यांच्या ठिकाणचा सद्गुण आहे असं भक्तांना वाटतं. त्यानंतर केस उपटणे हे सुद्धा आहे. पण हे लोक नास्तिक धर्माचा मनमानीपणाने स्वीकार करतात. आस्तिक धर्म जो आहे तो सोडतात आणि वेद, ब्राह्मण आणि भगवंत, यज्ञपुरुष यांची निंदा करू लागतात. आणि हे कलियुगाचं लक्षणसुद्धा ऋषभदेवाने सांगितलेलं आहे. आणि मग ते म्हणतात की अयम अवतारो रजसो प्लुत कैवल्योपशिक्षणार्थ. माझा अवतार कशासाठी झाला की रजोगुणाने परिपूर्ण असलेल्या लोकांना, म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त रजोगुणच आपल्याला दिसतो, तमोगुण हा सुद्धा आहे, पण रजोगुणाने जे परिपूर्ण आहेत त्यांना मोक्ष मार्गाचं शिक्षण देण्यासाठी माझा हा अवतार झाला आहे. शेवटी ऋषभदेव हे भगवंताचेच अवतार आहेत, कारण ते भगवंताची चिन्ह त्यांच्यासुद्धा शरीरावर होती. आणि मग ते म्हणतात, आणि 7 समुद्र असणाऱ्या पृथ्वीच्या सर्व द्वीप आणि वर्षे यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काही तीर्थ असेल ते म्हणजे भारतवर्ष आहे. म्हणून हा जो स्कंद आहे 5वा स्कंद, याला स्थान असं म्हणलेलं आहे. स्थान आपण पाहिलं, भागवताचे 10 लक्षणं जे आहेत त्या 10 लक्षणामध्ये हा योग येतो. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पूषणमूतयः मन्वंतर एशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. सर्ग आणि विसर्ग 3रा आणि 4था स्कंद झाला, म्हणून 5व्या स्कंदाचं नाव हे स्थान आहे. स्थान म्हणजे भौगोलिक भाग, जमीन, की ज्यामध्ये आता या 5व्या स्कंदामध्ये आपण पहिल्या अध्यायापासून पाहतो की या पृथ्वीचे प्रियव्रताने कसे विभाग केले, ते खंड निर्माण केले आणि मग ते आपल्या मुलांना दिले, मग मुलांनी त्याचे पुन्हा काही भाग केले. असं होत होत आपण आता या ऋषभदेवांच्या चरित्रापर्यंत आलो. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने खंड, पृथ्वी याचं वर्णन असल्यामुळे याला स्थान हे त्याचं विशेषण आहे. आणि मग या प्रियव्रताचा असा सुयशाने उजळलेला असा त्याचा इतिहास आहे. आणि आदिनारायण भगवान जे पहिल्या स्कंदामध्ये 2ऱ्या-3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताचे 24 अवतार आहेत, त्यामध्ये ऋषभ अवतार हा 8वा अवतारसुद्धा आहे. आणि तो 8वा अवतार आहे आणि त्याने परमहंस धर्माचं आचरण केलं. काल आपण पाहिलं हंस आणि परमहंस. मग असं जन्मरहित असं भगवान ऋषभदेवाच्या मार्गाने दुसरा कुणीतरी जाऊ शकेल का? कारण हे इतके देहावर म्हणजे देहाला तुच्छ मानणारे, देहाबद्दलचं कुठलंही आकर्षण नसणारे होते. आणि त्यांनी अथ समीर वेग विधूत वेणू विकर्षण जातोग्र दावानलस्तद्वन मालेलिहान हा सहतेन ददाह. म्हणजे एकेवेळी झंझावात होता, जंगलामध्ये वेळूचे जे बनं होते ते वेळू एकमेकांवर घर्षण केल्यामुळे प्रचंड असा वणवा फडकला होता. आणि त्या वणव्यामध्ये स्वतःला त्यांनी लपेटून घेतलं, म्हणजे त्या वणव्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आता आपण साधं भांड्याला जरी हात लावायचा असेल तर गरम आहे का आधी विचारतो, नाही जास्त गरम नाही म्हटलं तर मग उचलतो. म्हणजे एवढं आपण आपल्यामध्ये देहबुद्धीचं किती प्राबल्य आहे हे लक्षात येतं. आणि या ठिकाणी एवढा मोठा वणवा पडलेला असला, भडकलेला असला तरी पण वृषभदेवाने स्वतःला त्यामध्ये प्रवेश केला आहे. काही ठिकाणी माघ म्हटलेलं आहे, काही ठिकाणी चैत्र म्हटलेलं आहे. वद्य चतुर्दशी या दिवशी त्यांना मोक्षपदाची प्राप्ती झाली. आता हे जे चरित्र आहे की संपूर्ण वेद, लोक, देवता, ब्राह्मण, गायींचे परमगुरू वृषभदेव जे आहेत त्यांचं हे विशुद्ध चरित्र मी तुला सांगितलेलं आहे राजा. आणि जो मनुष्य हे मंगलमय चरित्राचं श्रवण करेल एकाग्र चित्ताने, तो ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकवेल, त्या दोघांनाही भगवान वासुदेवांच्या ठिकाणी प्रीती निर्माण होईल. आणि मग म्हणतात, आपण जसं म्हणतो न लगे मुक्ती आणि धनसंपदा संत संग देई सदा, तुकाराम महाराज म्हणतात तसं या ठिकाणी शुकदेव परीक्षित राजाला म्हणतात, राजा भगवान श्रीकृष्ण हे स्वतः पांडवांचे आणि
तुम्हा यदुवंशाचे रक्षणकर्ते होते, गुरु होते, इष्टदेव होते, मित्र होते, सुहृद होते, कुलपती होते आणि त्यांनी कधी आज्ञाधारक सेवासुद्धा तुमची केलेली आहे. आणि अशा इतक्या जवळचे जे भगवंताच्या आहेत त्यांना ते मुक्तीसुद्धा देतात. पण स्वतःची भक्ती जी आहे ती मात्र सहजपणे ते दुसऱ्याला देत नाहीत. म्हणजे एक वेळ मुक्ती देतील पण भक्ती देत नाही. आणि ती भक्ती दृढ होण्यासाठी जे नारदाने संकल्प केला होता, कुठे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या पहिल्या महात्म्यामध्ये जे दिलं त्याप्रमाणे त्या भक्ती मातेला नारदाने जे शब्द दिला होता की प्रत्येकाच्या ठिकाणी या भक्तीचा उदय होईल असा प्रयत्न मी करेन तरच मी नारद मिळवेन. आणि त्याप्रमाणे या श्रीमद भागवताच्या ग्रंथाच्या निमित्ताने अजाणतेपणे होईना ज्यांना ज्यांना हे श्रवण घडलेलं आहे त्यांच्या मनामध्ये भक्तीचा उदय झालेला आहे. आणि भक्ती जसं भगवंत मुक्ती देतात म्हटलं, पण भगवंत स्वतःची भक्ती मात्र सहजासहजी कोणाला देत नाही. जोपर्यंत तो इथला संघ जो आहे तो सोडायला तयार नाही तोपर्यंत ते देत नाही. पण थोडा थोडा त्याचा या अनिष्टाशी संबंध असलेला जो संबंध आहे तो जसा कमी होत जाईल तसं तसं भगवंत त्याला भक्तीसुद्धा प्रदान करतात. म्हणून न लगे मुक्ती आणि धनसंपदा म्हणजे हे सगळं नाशवंत आहे ते नको, पण संत संग, कारण संतांच्या संगतीमध्ये तुझ्या यशकीर्तीचं गुणगान मला अखंड श्रवण करायला मिळेल. म्हणून या ठिकाणी शेवटी सांगितलं आहे ना, लोकस्य यः करुणामय भयात्मलोक माख्या नमो भगवते ऋषभाय तस्मै. नमो भगवते ऋषभाय तस्मै. नमन करताना संस्कृत व्याकरणाप्रमाणे चतुर्थीचा उपयोग होतो. ऋषभाय म्हणजे अशा ऋषभदेवांना आमचा नमस्कार असो असं म्हणत हा 19 अध्याय असलेला हा श्लोक असलेला हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे ऋषभदेवानुचरिते षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद.